अनेकांना विज्ञान हा विषय खूप अवघड वाटतो. पण मुळात तो विषय अवघड नाहीच आहे. कारण का बघा, आपण जर का फक्त अभ्यास करण्याची पद्धत बदलली, तर हा विषय खूप सोपा बनून जाईल. याचं मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचा अभ्यास करण्याचा अप्रोच बदलून जाईल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, आपल्याला टाईप ऑफ अमायनो ॲसिडवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमचा प्रश्न असेल की सर का तुम्हाला असं का वाटतं की अमायनो ॲसिडच्या टाईपवर प्रश्न येईल? तर बघा मित्रांनो, MPSCने 2015ला 2015ला मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते कोणते त्यावर प्रश्न विचारला. बघा, न्यूट्रिएंट दोन टाईपचे आहेत. ठीक आहे, 2 टाईपचे न्यूट्रिएंट आहेत. एक आहे मायक्रो आणि दुसरा आहे मॅक्रो. ठीक आहे. मग जर का बघा MPSC टाईप ऑफ न्यूट्रिएंटवर प्रश्न विचारू शकत असेल, तर मग आयोग यावर्षी टाईप ऑफ अमायनो ॲसिडवर का नाही प्रश्न विचारणार? लक्षात येते? बघा, या टाईपचं ॲनालिसिस देखील खूप कमी विद्यार्थ्यांना जमते आणि ज्यांना जमते हे ज्यांना समजलं की अरे बाबा, टाईप ऑफ मायक्रो न्यूट्रिएंटवर प्रश्न विचारला आहे, त्यामुळे कदाचित यावर्षी टाईप ऑफ अमायनो ॲसिडवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे खूप कमी विद्यार्थ्यांना समजते. आणि ज्यांना समजते बघा, त्यामध्ये देखील 2 टाईपचे विद्यार्थी आहेत. ज्यांना समजते तर ते काय करतात की हा विषय पाठ करायला घेतात, रट्टा मारायला घेतात. या उलट बघा, माझं तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्ही फक्त थोडंसं बारकाईनं ऑब्झर्व करायला शिकलात ना, तर विज्ञानच नाही, सर्व विषय तुमच्यासाठी खूप इझी बनवून जातील. आता या ठिकाणी स्मार्ट वे काय आहे बघा, थोडंसं स्मार्ट वे काय, थोडंसं व्यवस्थित पहिली स्टेप काय बघा, की थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्व करणे. तुम्ही जर का नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड जर का बारकाईने बघितला, तर बघा त्यांची सुरुवात कशाने होते बघा, एने सुरुवात होत आहे, ए, त्यानंतर जी आहे, ओके, अगेन जी आहे, एस आहे, अगेन एस आहे. ठीक आहे, त्यानंतर पी आणि टी. मग जर का या ठिकाणी देखील तुम्ही व्यवस्थित जर का पाहिलात, तर यांची देखील सुरुवात कोणत्या वेगळ्या अक्षराने होते. बारकाईने जर का आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसते बघा, की नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड जे आहेत, तर त्यांची सुरुवात जी आहे एकतर एने होते किंवा जीने होते, ओके, किंवा एसने होत आहे, ओके, AGS. ओके, जर का तुम्ही बघा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगून ठेवलात की AG आणि एसने सुरुवात झाली, तर तो नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड असेल. बघा, मी किती सिम्पल करताय बघा. फक्त 3 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, बाकी काही करण्याची गरज नाही. पहिला मुद्दा काय, की पहिली गोष्ट आपल्या माइंडला सांगून ठेवायचं की AG आणि एसने सुरुवात होत असेल, तर ते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड असेल. आता बघा, या ठिकाणी P वरून सुरुवात होते आणि या ठिकाणी T वरून सुरुवात होते. अगेन इसेन्शियलमध्ये देखील P आणि T वरून सुरुवात होणारे आहेत. मग त्यामुळं तुम्हाला काय करावं लागेल बघा, की हे जे प्रोलिन आणि टायरोलिन जे आहे, ओके, तर हे पाठ करावं लागेल. ठीक आहे, प्रोलिन आणि टायरोलिन जे आहे हे पाठ करावं लागेल. बघा, मी काय केलं की सर्व या ठिकाणचे 10 गोष्टी, या ठिकाणचे 10 गोष्टी पाठ न करता कमीत कमी गोष्टी पाठ केल्या. ओके, या 2 गोष्टी मी पाठ केल्या. तिसरी गोष्ट ही या अर्जिनिनबाबत तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की हा अर्जिनिन जो आहे, तर हा काय, याची सुरुवात एने होते, पण हा काय कंडिशनल इसेन्शियल आहे, म्हणजे कंडिशननुसार हा बदलत राहतो. या 3 गोष्टी जर का तुम्ही पाठ केलात ना, तर बघा तुम्हाला अमायनो ॲसिडवर जर का प्रश्न आला की नॉन इसेन्शियल कोणता आहे, इसेन्शियल कोणता आहे, तर हा प्रश्न तुम्ही पूर्णतः कॉन्फिडन्सने 100% तुमचं उत्तर बरोबर येऊ शकते. लक्षात येते? आणि मित्रांनो, यालाच स्मार्ट स्टडी करणं असे म्हणतात. की बघा, एक विद्यार्थी आहे ज्यानं काय केला की या सर्व गोष्टी, या ठिकाणच्या 10 गोष्टी तो पाठ करायला घेतला. याउलट तुम्ही काय केलं की फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवल्या. आपल्यासाठी अभ्यास करणे इझी बनून जाईल, मार्क कॅच करणे इझी बनून जाईल. लक्षात येते? आय होप की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. तर बघा, अशा ज्या मेथड ज्या आहेत की आपण थोडंसं बारकाईने ऑब्झर्व करणे किंवा कंपॅरेटिव्ह स्टडी करणे, या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये देखील, म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यास करत असताना देखील या गोष्टी वापरून बघा, नक्की तुम्हाला फरक स्पष्टपणे जाणवून येईल. शेवट करण्याआधी बघा, मी तुम्हाला आपल्या पॉलिटी कोर्सबाबत सांगू इच्छितो की या कोर्सवर दिवाळीनिमित्त एक ऑफर चालू आहे. हा कोर्स ॲक्च्युली 149वर अवेलेबल आहे, पण जर का तुम्ही दिवाळी हा जर का कुपन कोड वापरला, तर तुम्हाला फ्लॅट 60 रुपयावर डिस्काउंट मिळेल आणि हा कोर्स फक्त 89 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. या कोर्सचं वैशिष्ट्य काय बघा, की जर का कोर्स हा तुम्हाला नाही आवडला,
तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी काही बरोबर नाही झालेलं, तर तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता तुमचे सर्व पैसे रिफंड केले जातील. ओके. आणि मला असं वाटतं की हा असा एकमेव कोर्स असेल जो तुम्हाला अशा पद्धतीची गॅरंटी देत आहे. ओके. या कोर्समध्ये काय काय आहे बघा, की का तुम्ही हा कोर्स परचेस करावा. तर हा कोर्स जो आहे, तर यामध्ये आपण कंपॅरेटिव्ह स्टडीचा वापर केलेला आहे. ओके. या कोर्समधील काही मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा, की बघा आपल्याला प्रश्न विचारला जातो की कोण कोणाला रिपोर्ट सादर करते. जर का तुम्ही पॉलिटिक्सचे जर का प्रश्न पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की बघा कोण कोणाला रिपोर्ट सादर करते यावर प्रश्न विचारला जातो. मग बघा अशा जवळपास 10 संस्था 10 स्टॅच्युटरी बॉडी आहेत आणि 10 कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत ज्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने महत्त्वाच्या आहेत. ओके. जर का तुम्ही इंडिव्हिज्युअली यांचा अभ्यास करतो म्हटला, पारंपरिक पद्धतीने अभ्यास करतो म्हटला, तर खूप कन्फ्युजन होऊन जाईल. या उलट तुम्हाला काय करायचं आहे बघा, फक्त एक फॅक्ट लक्षात घ्या. स्टॅच्युटरी बॉडी असेल, ज्याला आपण वैधानिक संस्था म्हणतो, अर्थात जी संस्था कायद्याने स्थापित झालेली आहे, तर ती रिपोर्ट जी आहे तर ती सेंट्रल गव्हर्नमेंटला देते. ओके. आणि जर का कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल, ओके, जी संविधानाने स्थापित झालेली आहे, जी संविधानामध्ये नमूद आहे, तर ती बॉडी राष्ट्रपतींना रिपोर्ट सादर करते. बघा सिम्पली तुम्ही 2 फॅक्ट लक्षात ठेवला, झालं, तुमची तयारी झाली ते या ठिकाणी. मग तुम्हाला कसाही प्रश्न विचारू दे, कोणत्याही बॉडीवर प्रश्न विचारू दे, जर का तुम्ही या पद्धतीनं विचार केला की बाबा स्टॅच्युटरी बॉडी आहे ना, तर ती सेंट्रल गव्हर्नमेंटला रिपोर्ट देईल. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ना, तर ती मग प्रेसिडेंटला रिपोर्ट देईल. या ठिकाणी मग एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन देखील लक्षात घेत चला. या ठिकाणी CVC आणि लोकपाल हे 2 एक्सेप्शन्स आहेत. आणि एक्सेप्शन देखील असे आहेत की यामध्ये देखील सिमिलॅरिटी आहे. ती सिमिलॅरिटी कशी मी तुम्हाला सांगतो बघा, की आपण पाहतो की अजून एक प्रश्न बघा, की आपल्याला सर्व्हिस कंडिशन, कोण कोणाच्या सर्व्हिस कंडिशन ठरवते यावर प्रश्न आहे. मग अगेन बघा की जर का स्टॅच्युटरी बॉडी असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्या सर्व्हिस कंडिशन ठरवते. आणि जर का कॉन्स्टिट्युशनल बॉडी असेल, ओके, तर त्याच्या सर्व्हिस कंडिशन या राष्ट्रपतींद्वारे ठरवल्या जातात. अगेन एक्सेप्शन देखील सेम आहेत. या ठिकाणी CVC आणि लोकपाल. जर का तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की एक्सेप्शन देखील सेम आहेत. या ठिकाणी देखील CVC आहे, लोकपाल आहे. या ठिकाणी देखील CVC आणि लोकपाल आहे. हे काय आहे बघा, की जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी करता ना, त्यावेळी तुम्हाला या सर्व गोष्टी समजून येतात. आपली स्टडी इझी बनून जाते. अजून एक मी तुम्हाला उदाहरण देतो बघा, की तुम्ही हा कोर्स का परचेस करावा याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. की एक आपल्याला 2024मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे बघा, की निवड समितीमध्ये कोणकोणाचा समावेश होतो. ओके. आय थिंक चीफ इलेक्शन कमिशनर यावर प्रश्न आहे, की सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर, या 2पैकी एकावर प्रश्न आहे की यांच्या निवड समितीमध्ये कोण कोण आहे. मग बघा जर का तुम्ही बारकाईने जर का पाहिलात तर 10 स्टॅच्युटरी बॉडी आहेत आणि 10 कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहेत ज्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने महत्त्वाच्या आहेत. मग यांचा इंडिव्हिज्युअली जर का तुम्ही निवड समिती पार्ट करतो म्हटलात तर आपल्या डोक्याला खूप जास्त ताण येऊ शकतो. याउलट तुम्ही काय करायचं आहे बघा, की मी तुम्हाला सिम्पल 4 रूल सांगितलेले आहेत. 4 रूल आणि एका ओळीचे आहेत आहे, खूप लांब लचक पण काय नाही, एका 1 लायनर आहेत. हे जर का 4 रूल तुम्ही पाठ केलात तर तुम्हाला कोणत्याही निवड समितीवर प्रश्न येऊ दे, तुम्हाला तो 100% हमखास सॉल्व करता येईल. असंच बघा आपण हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांचं कंपॅरिझन करून लक्षात ठेवलेलं आहे. ओके. तसंच प्रेसिडेंट, गव्हर्नर यांचं देखील आपण कंपॅरेटिव्हली स्टडी केलेला आहे. ओके. जर तुम्ही या कोर्ससाठी इंटरेस्टेड असाल तर करायचं काय आहे बघा, की प्ले स्टोअरवरून मंजिल ICS हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर कोर्स या सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला पॉलिटी कोर्स हा दिसेल. ठीक आहे. पॉलिटी कोर्स जेव्हा तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटेंट हा सेक्शन दिसेल. या कंटेंट या सेक्शनमधून तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. डेमो लेक्चर पाहून तुम्ही जर का या डिसिजनपर्यंत आलात की हा कोर्स माझ्यासाठी राईट आहे तर तुम्ही हा कोर्स बाय करू शकता. ठीक आहे. आणि जसं मी स्टार्टिंगला बोललो बघा, की जर का तुम्हाला असं वाटलं ना की या कोर्समधून मला काही फायदा झाला नाही तर तुम्ही तसा मला फक्त एक मेसेज करा, तुमच्या 100% फी रिफंड केली जाईल. आणि अजून जर का तुम्हाला याबाबत जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. 9604935285. ठीक आहे. अशाच गोष्टी जाणून घेत राहण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवू शकता. त्यावर देखील आपण बराच इम्पॉर्टंट कंटेंट अपलोड केलेला आहे, पोस्ट केलेला आहे.
आणि तुम्हाला असं वाटत असेल की या म्हणजे हा एक क्वालिटी कंटेंट आहे, माझे एफर्ट्स देखील जेन्युइन आहेत, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.